धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती. माझ्या गावी म्हणजे माझगावमध्ये साधारण 4 ते 5 वर्षापूर्वी घडलेली ही एक सत्यकथा आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की उन्हाळ्यात गावी 12 तास लोड शेडिंग असतं. मग शेतांना पाणी पाजायचं काम लाईट आल्यावरच होतं. तेव्हा म्हणजे कधी अमावस्या असो वा पौर्णिमा, रात्री अपरात्री करावं लागतं. अगदी मीही काही वेळा पूर्ण रात्र जागलोय. अशाच एका अमावस्येच्या रात्री आमच्या शेजारील पाटील काका त्यांच्या मोठ्या भावासोबत ऊसाच्या शेतास पाणी पाजण्यासाठी गेले. काकांचे शेत डोंगराच्या अगदी जवळ होतं. काकांनी सर्व सरींना समान पाणी सोडलं. सर्व सऱ्या भरण्यास वेळ लागणार होता. मग त्यांनी शेतातच रिकाम्या जागेत एक शेड तयार करून तिथं खाट ठेवली होती. तिथं ते दोघेही झोपले. आता मध्यरात्र झाली होती. तेवढ्यात काकांना अचानक कोणीतरी हलवलं. पाहतात तर काय, तो त्यांचा खास मित्र होता. तोच चेहरा, तोच आवाज, तीच शरीर यष्टी तो काकांना जाग करत होता. काका उठल्यावर म्हणाले, पाटला, झोपला नाहीस काय? काय? काका म्हणाले, अरे सगळ्या सरीसनी पाणी सोडले. वेळ लागेल म्हणून झोपलो थोडा वेळ. पण तू इथं काय करतोयस? अरे तुझ्याकडंच आलोय. जनावराच्या सफरासाठी एक सागाचं लाकूड हवं होतं. दिवसा डोंगरात फॉरेस्ट वाले असतेत. चल आता घेऊन येऊया. तुलाही आता तसं काय काम नाही. तो काकांचा खास मित्र होता. मग काकाही म्हणाले, चल ठीक आहे, जाऊया. मित्रांनो, अशा वेळी मनुष्य कसलीही शहानिशा विचार करत नाही. कदाचित त्या वाईट शक्तींचा प्रभाव त्याच्यावर पडलेला असतो. काकांनी बॅटरी टॉवेल घेतला. दोघेही निघाले. गप्पा मारत ते कधी डोंगरात पोचले काकांनाही समजलं नाही. काका त्याला बोलले, बर चल, तोड आता तुला हवं ते लाकूड. तो म्हणाला, जरा पुढं चल, पुढं चांगली मोठी लाकडे आहेत. असं करत करत तो काकांना खूप पुढे घेऊन गेला. आता कसं काय माहीत, काकांचं नशीब म्हणा किंवा देवांची कृपा, काकांना काहीतरी विचित्र वाटायला लागलं होतं. त्यांना दरदरून घाम फुटला होता. अचानक ते जागेवर थांबले आणि त्या मित्राला म्हणाले, कोण आहेस तू? कुठं नेतोयस मला? आता तो मित्रही थांबला. पण आता त्याचा आवाज बदलला होता. आता तो काकांचा मित्र नव्हता. त्याला काकांना त्याच्या एरियात आणायचं होतं. पण काका शुद्धीवर आले होते. तो काकांना म्हणाला, वाचलास तू, आणि क्षणार्धात गायब झाला. त्याचा तो अवतार पाहून काका खूप घाबरले आणि काट्याकुट्यातून जीव मुठीत घेऊन पळत आपल्या भावाजवळ येऊन झोपले. सकाळी त्यांची हालत खूपच खराब झाली होती. त्यांना शेतातून बैलगाडीतून घरी आणावं लागलं. तब्बल 6 महिने ते हॉस्पिटलमध्ये होते. आता ते
ठीक झाले आहेत. त्यांनी शेतात ठिबक बसवलं आहे. ते आता रात्री शेतात जात नाही. तो प्रसंग सांगताना आजही त्यांचे हातपाय थरथरतात. मित्रांनो, तुम्हाला पटो किंवा न पटो, पण ही सत्यकथा आहे. काकांनी ती हालत, त्यांचं भय मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं आहे, अनुभवलं आहे.